हा तुला आता मगाशी सांगितलंच तेच सांग की किती आज किती 200 आणले शेंगा. हो 200. हा आणि तुला काढून कसा काढता तुम्ही काठीला आणि आकडा आहे का पुढे. अच्छा अच्छा म्हणजे कोण खाली जर असल्या एकदम तर हाताने कुरायचं. हा पण तुझं किती मोठं झाड आहे ना आणि कोणी लावलेलं तुला आठवतंय का. सासूच्या सासूने. अरे बघ किती वारण वरलांचा आहे तो. मग त्यांनी ते झाड लावलं आणि त्याचा आता फायदा आपल्याला सगळ्यांना होतो. हा तर माझ्या याच्या पुढे माझ्या सुनाशी करतील तेव्हा. बरोबर. तरी लोकांना पाहून देतात दुपार तेव्हा. आता तुम्ही आल्या बेबी 2 शेंगा दे. 2 ठेवले का 4-5 नेले पाहिजे. आता नाही बोलताना येत नाही भाजीला कोणी पण. आता मी इकडे आल्या ना आता कोणी पण लावून पारून येते. घरात नाही ना ती. आम्ही 2 नेतात. 2 कशाला नेतात. नातवांना ऐकतच नाही. जातात 2 शेंगा कोण नाही बोलतात. नाही ते जुन्या ओळख ना आजूबाजूचे शेजारी पाजारी खूप. शेजारी तर खूप. आणि तुझ्याबद्दल इथे सगळी मला काय बोलतात तुझ्या शेंगाच लय पाहिजे. म्हणजे गोड करू नाही काय नाही एकदम मस्त ना. शेंग पण लांब 2 टाकले का पाहिजे. आणि तू सगळ्यांना प्रेमाने सांभाळलेस. ही जी घरं आहेत ना तुझं नाव काढलं की बेबीच्या आठवणीने. बेबी म्हणजे काय नुसती भाजी घेऊन येणारी नाही पण त्याआधी तू सुद्धा त्यांच्याकडे अगदी घरातल्यासारखं सगळं काम वगैरे केलेलं आहे ना. हो की नाही. झाडाला पाणी पावसाळ्यात कसं येतं. पावसाचा आणि आता मी ना असं टाकते पाणी नालाचा. थोडं घालते नालाचं पाणी शेपटाच्या शेंगाला. अच्छा अच्छा. घरातून बाहेर न ना त्याच्यातून पाईप लावते ना टाकते. बाकी काय आणखी काय बोललीस तू. काय तुझ्या पालक लावते का. मग त्याच्या मेहनत असेल ना त्याला. आणि मी तुम्हाला लाल माठ. हा लाल माठ नाही तू छान असतो तो अगदी ताजा. आणि मी तुम्हाला लाल माठ. बरं बरं चला. हा